नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। हे 50 प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, समाज कल्याण भरती, अंगणवाडी भरती या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचा आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि तुम्हाला 50 पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कमेंट करून सांगायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, गिरी आचलनक। बघा या ठिकाणी काही शब्द आहेत। बघा हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द, बघा गिरी आचलनक हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील गिरी आचलनक। बघा हे शब्द विद्यार्थी मित्रांनो पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, नेत्याचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगा। नेत्याचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, तर त्यांना अनुयायी या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, मूग गिळणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। मूग गिळणे, बघा मूग गिळणे बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा गप्प बसणे बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 4 बघा, मी भोजन केले होते। बघा या ठिकाणी वाक्य आहे, तर ते पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे। मी भोजन केले होते, बघा मी भोजन केले होते, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, विद्यार्थी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे। बघा विद्यार्थी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, बघा विद्यार्थी या शब्दामध्ये स्वरसंधी या प्रकारची संधी आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, गोविंदाग्रज हे पुढीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे। बघा गोविंदाग्रज हे पुढीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील राम गणेश गडकरी। बघा या कवीचं गोविंदाग्रज या ठिकाणी टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, चा ची चे बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय। चा ची चे बघा हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत। बघा चा ची चे बघा हे प्रत्यय षष्ठी या विभक्तीचे प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक 8 बघा, सातपुडा शिवनी मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते। बघा सातपुडा शिवनी मध्य प्रदेश या ठिकाणी कोणती नदी ही उगम पावते। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील सातपुडा शिवनी मध्य प्रदेश या ठिकाणी बघा पैनगंगा या ठिकाणी नदी ही उगम पावते। प्रश्न क्रमांक 9 बघा, वाई कराड मिरज बघा या ठिकाणी काही शहरे आहेत। ही बघा ही सर्व शहरे कोणत्या नदीच्या काठावर। वाई कराड मिरज बघा ही सर्व शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील वाई कराड मिरज बघा ही सर्व शहरे कृष्णा नदीच्या काठावर आहेत। प्रश्न क्रमांक 10 बघा, मुळा नदीवरचं बघा मुळशी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये। मुळा नदीवरचं बघा मुळशी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा मुळा नदीवरचं बघा मुळशी हे धरण पुणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, बोरांसाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे। बघा बोरांसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे। बघा बोरांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं ठिकाण म्हणजे मेहरून। बघा हे ठिकाण बोरांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, कालीसरार या प्रकल्पामध्ये बघा महाराष्ट्राचं सहकारी राज्य खालीलपैकी बघा कालीसरार बघा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचं सहकारी राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे। बघा मध्य प्रदेश बघा हे राज्य बघा कालीसरार या प्रकल्पामध्ये बघा महाराष्ट्राचं या ठिकाणी सहकारी राज्य आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा पद्मगड रांगणा देवगड बघा या ठिकाणी काही किल्ले आहेत। बघा हे सर्व किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले। बघा पद्मगड रांगणा देवगड बघा या ठिकाणी काही किल्ले आहेत। बघा हे सर्व किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत।
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे बघा पद्मगड, रांगणा, देवगड. बघा हे सर्व किल्ले सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधले ते किल्ले आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाड येथील वरद विनायक. बघा हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा वरद विनायक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा देऊळगाव रेहकुरी. बघा हे काळवटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा देऊळगाव रेहकुरी बघा हे काळवटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान बघा आंबा घाट लागतो. दुसरा क्रमांक पुढचा बघा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा सन 1972 या वर्षी बघा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना ही झालेली आहे. दुसरा क्रमांक 18 बघा खालीलपैकी कोणती पर्वतरांग बघा महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून बघा छेदून आणि स्पर्शून गेलेली आहे? बघा महाराष्ट्राच्या बघा उत्तरेला खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे? बघा महाराष्ट्राच्या उत्तरेला बघा सातपुडा पर्वतरांग. बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 19 बघा रोहिया. बघा हे भारतामधलं बघा एक राष्ट्रीय उद्यान आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये रोहिया बघा हे भारतामधलं राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा रोहिया तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा आग्रा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा आग्रा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो आग्रा हे शहर यमुना या नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा करडी क्रांती म्हणजेच ग्रे रिव्होल्यूशन खालीलपैकी कशा संबंधीची? बघा करडी क्रांती म्हणजेच ग्रे रिव्होल्यूशन खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे? बघा करडी क्रांती बघा खत उत्पादन यांच्या संबंधीची ती क्रांती आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा उस्ताद बिस्मिल्ला खां हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी बघा उस्ताद बिस्मिल्ला खां हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? बघा उस्ताद बिस्मिल्ला खां हे शहीनाई वादक. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढे चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. बघा अमरनाथ बघा जम्मू काश्मीर बरोबर आहे. बघा हवा महल जयपूर बरोबर आहे. गोमटेश्वरांचा पुतळा श्रवणबेळगोळ बरोबर आहे. खजुराहो लेणी बघा कर्नाटक या ठिकाणी चुकीची जोडी. खजुराहो लेणी बघा मध्य प्रदेश या राज्यामधल्या त्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक 24 कोडाई कॅनॉल बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कोडाई कॅनॉल बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा कोडाई कॅनॉल बघा हे थंड हवेचं ठिकाण तामिळनाडू या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रँड ट्रॅक रोड खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडणारा? बघा ग्रँड ट्रॅक हा रोड खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडणारा रोड आहे? ग्रँड ट्रॅक बघा अमृतसर ते कलकत्ता या 2 शहरांना जोडणारा ग्रँड ट्रॅक या ठिकाणी रोड आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा नवी दिल्ली बघा या शहरामध्ये फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा उपराष्ट्रपती होण्यासाठी वयाची कमीत कमी खालीलपैकी किती वर्ष पूर्ण आवश्यक? बघा उपराष्ट्रपती होण्यासाठी वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण झालीच पाहिजेत? बघा उपराष्ट्रपती व्हायचं असेल तर वयाची बघा कमीत कमी 35 वर्ष या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी आवश्यक आहेत. प्रश्न क्रमांक 28 बघा सार्वजनिक सेवेमध्ये बघा समान संधी यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी बघा सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणता आहे? बघा कलम 16 बघा सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी यांच्या संबंधीचं कलम आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा कारखाने बघा इत्यादीमध्ये बालकांना बघा कामाला ठेवण्यास मनाई आहे यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी बघा कारखाने इत्यादीमध्ये
बघा बालकांना बघा कामाला ठेवण्यास मनाई आहे यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा कारखाने बघा इत्यादीमध्ये बालकांना बघा कामास ठेवणे बघा मनाई आहे. बघा कलम 24 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा 30 बघा, ग्रामस्वराज्याची संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली? बघा ग्रामस्वराज्याची संकल्पना खालीलपैकी कोणी मांडलेली संकल्पना आहे ग्रामस्वराज्याची संकल्पना? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, महात्मा गांधी यांनी बघा मांडलेली संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सुपूर्द करतात? बघा राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सुपूर्द करतात? बघा राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा हे राष्ट्रपती यांच्याकडे ते सुपूर्द करत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनाथ बालिकाश्रम बघा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली? बघा अनाथ बालिकाश्रम बघा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? बघा अनाथ बालिकाश्रम बघा ही संस्था बघा महर्षी कर्वे बघा यांनी स्थापन केलेली संस्था आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, थॉट्स ऑन पाकिस्तान रिडल्स इन हिंदुइझम बघा हे ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेले ग्रंथ आहेत? बघा थॉट्स ऑन पाकिस्तान रिडल्स इन हिंदुइझम बघा हे ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ते लिहिलेले ग्रंथ आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, जमखिंडी कर्नाटक बघा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचे या ठिकाणी जन्मगाव आहे? जमखिंडी कर्नाटक हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे? जमखिंडी कर्नाटक. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, बाळशास्त्री जांभेकरांचे या ठिकाणी जन्मगाव आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मिस वर्ल्ड ठरलेली पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? बघा मिस वर्ल्ड ठरलेली बघा पहिली भारतीय महिला म्हणजेच रीटा फारिया बघा मिस वर्ल्ड ठरलेली पहिली भारतीय महिला आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जळगाव हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा? जळगाव हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा जळगाव हा जिल्हा बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. विषय क्रमांक बोरवली येथील बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, बोरवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या नदीच्या काठी आहे? तर ते बघा दहिसर या नदीच्या काठी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कृष्णा आणि वारणा यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा कृष्णा आणि वारणा यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा यांचा संगम बघा हरिपूर या ठिकाणी होतो. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा सिंहस्थ कुंभ मेळावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो? बघा महाराष्ट्रामध्ये बघा सिंहस्थ कुंभ मेळावा हा नाशिक या ठिकाणी भरतो. विषय क्रमांक 40 बघा, धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा धर्मशाळा बघा हे थंड हवेचं ठिकाण हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये बघा धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कांडला बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कांडला बघा कांडला हे भारतामधलं बघा प्रमुख बंदर बघा ते गुजरात या राज्यामधलं बंदर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, झारिया बोकारो बघा हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा झारिया आणि बोकारो बघा हे दगडी कोळसा क्षेत्र बघा झारखंड या राज्यामध्ये आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी बघा पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा हाजीपूर या ठिकाणी बघा पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, तालचेर बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? तालचेर बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा तालचेर बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प ओरिसा या राज्यामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. विषय क्रमांक पुढचा, ग्रुप कॅप्टन बघा हे पद खालीलपैकी कोणत्या दलासंबंधीचं पद आहे? ग्रुप कॅप्टन बघा ग्रुप कॅप्टन बघा हे पद बघा हवाई दल बघा यांच्या संबंधीचं या ठिकाणी पद आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, गिड्डा बघा गिड्डा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या एका राज्याचं लोकनृत्य आहे? गिड्डा
बघा हे लोकनृत्य कोणत्या एका राज्याचं लोकनृत्य आहे? बघा गिड्डा बघा हे पंजाब या राज्याचं लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचतंत्र बघा हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं? बघा पंचतंत्र या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा पंचतंत्र बघा या नावाचं पुस्तक विष्णू शर्मा मग यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वंगभंग बघा हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे? वंगभंग बघा हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील शेख मुजीबुर रहमान बघा यांच्या ठिकाणी वंगभंग या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 49 बघा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील लॉर्ड रिपन यांना बघा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 50 बघा प्रकाशाची तीव्रता खालीलपैकी कशामध्ये मोजतात? प्रकाशाची तीव्रता खालीलपैकी कशामध्ये मोजतात? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा असेच बघा 10,000 प्रश्नाचं PDF आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF आणि सर्व IMP PDF जर पाहिजे असेल तर 9922648129 त्या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.